प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 डॉक्टर आत्माराम पांडुरंग. प्रार्थना समाजाचे संस्थापक हे डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आहेत. तसेच मित्रांनो, प्रार्थना समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. प्रार्थना समाजाची स्थापना हे 31 मार्च 1867 साली झालेला आहे आणि याचे ठिकाण होते मुंबई येथे. प्रार्थना समाजाचे तत्वे आहेत: एकेश्वरवाद, अवतार संकल्पना चुकीची आहे, मूर्तीपूजा थोतांड आहे. तसेच मित्रांनो, प्रार्थना समाजाचे सदस्य कोणकोणते ते पण लक्षात असू द्या. राघव भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, प्रमानंद, भाऊ महाजन, वामन मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झालेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 31 मार्च 1867 साली. पुढील प्रश्न आहे, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 विश्वास पाटील. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक हे विश्वास पाटील हे आहेत. तसेच मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न नेहमी विचारले जाते. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत विष्णू वामन शिरवाडकर. ययाती या पुस्तकाचे लेखक आहेत इ.स. खांडेकर. कोसला या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. मी वनवासी या पुस्तकाचे लेखक आहेत सिंधुताई सपकाळ. पुढील प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 गोपाळ कृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना हे गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. पुढील प्रश्न आहे, खालील नवीन राज्य निर्मितीचे कलम काय आहे? खालील नवीन राज्य निर्मितीचे कलम काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 कलम 2. नवीन राज्य निर्मितीचे कलम हे कलम 2 आहे. पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 17.72%. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या दशकीय वाढ हे 17.72% एवढी होती. तसेच मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या हे 121 कोटी होती आणि मित्रांनो, स्त्री पुरुष प्रमाण हे 943 आणि बाललिंग गुणोत्तर हे 919 एवढे होते. 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता आहे 382 एवढी होती आणि साक्षरता हे 73% एवढे होते. लक्षात असू द्या मित्रांनो, 2001च्या तुलनेत 2011ची वाढ हे 17.72% एवढे झाले. पुढील प्रश्न आहे, रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 1820 साली. रयतवारी पद्धत हे 1820 साली सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 उत्तराखंड. जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य हे वाघासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला मिळाला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 स्वाती नायक. 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हे स्वाती नायक यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, वि.स. खांडेकर यांना 1974 साली ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांना 1986 साली विशाखा या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. गोविंद वी करंदीकर यांना 2003 साली अष्टदर्शने या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. भालचंद्र नेमाडे यांना 2014 साली हिंदू या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 1 अटल बोगदा. महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा हे अटल बोगदा आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ पाहायचं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात केले आहे? 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात केले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 2 भारत. 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन हे भारत या देशामध्ये केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 4 तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, विनेगर हे कोणते जलीय द्रावण आहे? विनेगर हे कोणते जलीय द्रावण आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 3 ॲसिटिक आम्ल. विनेगर हे ॲसिटिक आम्ल जलीय द्रावण आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, चिंच, आंबा, द्राक्षे यामध्ये टार्टरिक आम्ल असते. संत्रा आणि लिंबू यामध्ये सायट्रिक आम्ल असते. दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असते. मुंगीमध्ये फॉर्मिक आम्ल असते. केळीमध्ये मॅलिक आम्ल असते. लोणीमध्ये ब्युटेरिक आम्ल असते. आणि मित्रांनो गहूमध्ये ग्युमेटिक आम्ल असते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, दहीमध्ये कोणते आम्ल असते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे लॅक्टिक आम्ल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 2 गुजरात. गुजरात हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तसेच मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना हे 14 ऑगस्ट 1862 साली झालेला आहे. तसेच मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे दमण दीव, दादर नगर हवेली, गोवा आणि महाराष्ट्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ठिकाण आहे मुंबई येथे. आणि मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत औरंगाबाद, नागपूर आणि पणजी येथे. तसेच मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण न्यायाधीश आहेत 94. सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 1 महाराष्ट्र. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम हे महाराष्ट्र राज्यात सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कुठे आहे? भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कुठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 2 अंदमान निकोबार द्वीपसमूह. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी हे अंदमान निकोबार द्वीपसमूह येथे आहे. पुढील प्रश्न आहे, बालकवी हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे या लेखकाला म्हटले जाते. तसेच मित्रांनो गोविंदग्रज असे कोणत्या लेखकाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 1 गोपाल दांडेकर. स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखक हे गोपाल दांडेकर हे आहेत. पुढील प्रश्न आहे, पैस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 2 दुर्गा भागवत. पैस या पुस्तकाचे लेखक हे दुर्गा भागवत हे आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची भारतातील एकूण किती राज्यांना सीमा लागून आहे? महाराष्ट्राची भारतातील एकूण किती राज्यांना सीमा लागून आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 4 6.
महाराष्ट्राची भारतातील एकूण 6 राज्यांना सीमा लागून आहे. तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील भारतातील कोणकोणत्या राज्यांना सीमा लागलेल्या आहे ते पण लक्षात असू द्या. 1 गुजरात, 2 मध्य प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 तेलंगणा, 5 कर्नाटक, 6 गोवा. ABO या रक्तगटाचा शोध कोणी लावला? ABO या रक्तगटाचा शोध कोणी लावला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 कार्ल लँडस्टॅनर. ABO या रक्तगटाचा शोध हे कार्ल लँडस्टॅनर यांनी लावला. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, सजीवाचे मूलभूत घटक काय आहे? सजीवाचे मूलभूत घटक काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 पेशी. सजीवाचे मूलभूत घटक हे पेशी आहेत. पुढील प्रश्न आहे, ब्रिक्स या जागतिक संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? ब्रिक्स या जागतिक संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 2006 साली. ब्रिक्स या जागतिक संस्थेची स्थापना 2006 साली झाली. तसेच मित्रांनो, ब्रिक्स या जागतिक संस्थेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. ब्रिक्स या संस्थेची स्थापना हे 2006 साली झालेला आहे. आणि मित्रांनो, ब्रिक्स या जागतिक संस्थेमध्ये एकूण सदस्य हे 5 आहेत. तसेच मित्रांनो, ब्रिक्स या जागतिक संस्थेमध्ये कोणकोणते सदस्य आहेत हे पण लक्षात असू द्या. 1 ब्राझील, 2 रशिया, 3 भारत, 4 चीन, 5 दक्षिण आफ्रिका. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 केरळ. भारतातील केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. पुढील प्रश्न आहे, औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 कृष्णा. औदुंबर हे देवस्थान कृष्णा नदीवर आहे. पुढील प्रश्न आहे, महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 ज्योतिनिबंध. महात्मा फुलेंनी ज्योतिनिबंध हे पुस्तक लिहिलेले नाही. तसेच मित्रांनो, महात्मा फुले यांची साहित्य संपदा कोणकोणते ते पण लक्षात असू द्या. 1 तृतीयरत्न, 2 शेतकऱ्याचे आसूड, 3 सार्वजनिक सत्यधर्म, 4 सत्सार, 5 छत्रपती शिवाजीराजे यांचा पवाडा, 6 इशारा, 7 गुलामगिरी आणि 8 ब्राह्मणाचे कसब. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात. पुढील प्रश्न आहे, GST दिवस केव्हा साजरा केला जातो? GST दिवस केव्हा साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 1 जुलै. GST दिवस हे 1 जुलैला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 भालचंद्र नेमाडे. हिंदू या कादंबरीचे लेखक हे भालचंद्र नेमाडे हे आहेत. पुढील प्रश्न आहे, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 बाबा आमटे. आनंदवन या संस्थेची स्थापना हे बाबा आमटे यांनी केली. तसेच मित्रांनो, बाबा आमटे यांचे मूळ नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे. बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार सुद्धा लक्षात असू द्या. पद्मश्री हे पुरस्कार 1971 साली मिळालेला आहे. रमन मॅग्सेसे पुरस्कार 1985 साली मिळालेला आहे. पद्मविभूषण 1986 साली मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, गांधी शांतता पुरस्कार हे 1999 साली मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, आनंदवन या संस्थेचे ठिकाण हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर रवींद्र शोभणे.
96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे डॉक्टर रवींद्र शोभणे हे आहेत। पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील प्रश्न आहे, शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला? शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 सातारा। शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचे शुभारंभ हे सातारा या जिल्ह्यामध्ये झालेला आहे। पुढील प्रश्न आहे, कोणते राज्य देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य ठरले आहे? कोणते राज्य देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य ठरले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 गोवा। गोवा हे राज्य देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य ठरले आहे। पुढील प्रश्न आहे, ई सायकलला प्रोत्साहन देणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे? ई सायकलला प्रोत्साहन देणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 दिल्ली। ई सायकलला प्रोत्साहन देणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे दिल्ली बनले आहे। पुढील प्रश्न आहे, भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 बॅडमिंटन। भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न आहे, भारताच्या रिकी केजना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? भारताच्या रिकी केजना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 ग्रॅमी पुरस्कार। भारताच्या रिकी केजना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, ग्रॅमी पुरस्कार हे संगीत या क्षेत्रामध्ये दिला जातो। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नेमबाजाने पॅरा वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक जिंकून विश्वविक्रम केला आहे? खालीलपैकी कोणत्या नेमबाजाने पॅरा वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक जिंकून विश्वविक्रम केला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 अवनी लेखरा। अवनी लेखरा या नेमबाजांनी पॅरा वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक जिंकून विश्वविक्रम केला आहे। अशा प्रकारचा व्हिडिओ होता मित्रांनो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।